न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। आज 6 एप्रिलला 2026 आज आपण या ठिकाणी पानंद रस्ता आणि बांधावरचा शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता या विषयावरती या ठिकाणी जमलोत। मी भाऊराव रामा उघडे, सह्याद्री आदिवासी ठाकर समाज उन्नती मंडळ या संघटनेचा फाउंडर मेंबर आणि याच संघटनेचा सल्लागार या नात्यानं माझा स्वतःचा प्रश्न जाण्या येण्याचा थोडा अडथळ्याचा निर्माण झाल्यामुळे मी एक अर्ज केला। आमच्या मौजे उंच खडक खुर्दचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब घोडके, त्याचबरोबर आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय भाऊसाहेब मेदगे, त्याचबरोबर आमचे बंधू बाळासाहेब उघडे, माझ्या डाव्या बाजूला आमच्या गावचे कार्यकर्ते समाजसेवक परबतराव पाडेकर, माझ्या बाजूला उभे असणारे माझ्या शेतीचे शेजारचे लक्ष्मण आगिवले आणि माझ्या पाठीमागे सामाजिक कार्यकर्ते आणि माझ्या शेतीचे शेजारचेच चिमाजी मेंगाळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जो काही अडथळ्याचा प्रश्न होता तो अडथळ्याचा प्रश्न आम्ही आपसात चर्चा करून तो या ठिकाणी मिटला असं मला वाटतं। आणि म्हणून मी या ठिकाणी आज दिनांक या चॅनलचं आभार मानतो आणि अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी चॅनलनं पुढे येऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावं आणि आपसात जे काही वाद आहेत ते मिटवावेत। त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण या शेतीच्या बांधावरच्या रस्त्यावरून जे वाद घालतो आणि त्याच्यावरून ज्या पोलीस कंप्लेंट करतो त्याने कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही। पोलीस कंप्लेंटीमध्ये न्याय तर मिळतच नाही आणि जेव्हा ते प्रकरण कोर्टात जातं, कोर्टाचा न्याय 10-15 वर्षे मिटत नाही आणि मग अशा या परिस्थितीमध्ये सामान्य माणूस भरडला जातो। त्यामुळे वादविवाद, तंटे, भांडणं न करता समंजस्यानं असे प्रश्न जर का मिटले तर सगळ्याच समाजाचं त्याच्यामध्ये कल्याण होईल असं मला वाटतं। धन्यवाद। आज दिनांक 6 एप्रिल रोजी आम्ही इथं भाऊराव रामा उघडे डॉक्टर यांच्या शेतीवर त्यांचा शेतीचा जो काही थोडाफार रस्त्याचा वाद होता त्यांनी अर्ज दिल्यानंतर आम्ही गाववाले 4-6 जण इथं आलो आणि कोणाची चूक कोणाची बरोबर हे सगळ्यांनी देखत निष्पन्न झालं आणि त्याच्यानंतर दोन्ही बी पार्ट्यांनी सामंजस्यानं सगळ्यांच्या गरजेपुरता रस्ता व्यवस्थितपणे तयार करण्याचं मान्य केलं आहे। त्याच्याबद्दल मी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे आभार मानतो, कारण त्यांनी ना पुढं न जाता इथंच त्यांचे वाद मिटून घेतले। बस, धन्यवाद। माझं नाव बाळासाहेब ज्ञानदेव घोडके, तंटामुक्ती अध्यक्ष।